नमस्कार मंडळी. आज आम्ही आमचे मित्र श्रीकांत महाडिक आरेदरे सातारा यांच्या शेतातील घरी आलेलो आहे. त्यांच्या घराशेजारी रामफळ, केळी, पपई, पेरू, आंबा असे अनेक प्रकारची झाडे आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चला जाऊया आपण आता रामफळाच्या झाडाकडे. हे रामफळाचं खूप मोठं आणि जुनं झाड आहे आणि रामफळी खूप मोठमोठी लागतात. रामफळ खाण्याचे काही फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रामफळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. पचन सुधारते. यातील फायबरमुळे पचन, बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. हृदयासाठी फायदेशीर. पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन वाढवण्यासाठी उपयोग. नैसर्गिक साखर आणि कॅलरीज असल्यामुळे अशक्तपणा व वजन कमी असणाऱ्यासाठी उपयुक्त आहे. त्वचा आणि केसांसाठीही चांगले. ऑक्सिडंटमुळे त्वचा चमकदार राहते आणि केस मजबूत होतात. मेंदू शांत ठेवते. रामफळातील पोषक घटक ताण कमी करण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत करतात. हा व्हिडिओ असाच कंटिन्यू पाहत राहा. याच्यानंतर आपण पपईच्या झाडाकडे जाणार आहोत. पपई पाहणार आहोत. पपई जे काही लागलेले आहेत पिकलेल्या त्या काढून खाणार बी आहोत आम्ही आत्ता. त्यानंतर आम्ही पेढा टेकडी इकडे जाणार आहोत, जे खरोखरच सुंदर दृश्य आपणाला तिथून पाहायला मिळतात. आता हे आपण पाहतोय की पपईचं छोटंसं झाड आहे, पण त्याला लागलेले आहे ऑर्गॅनिक पपई. पपईचे काही आरोग्यवर्धक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची इम्युनिटी मजबूत होते. वजन कमी करण्यास मदत. कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वेट लॉससाठी उत्तम. तसेच त्वचेसाठीही फायदेशीर. त्वचा चमकदार ठेवते. पिंपल्स आणि डाग कमी करण्यास मदत करते. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. व्हिटॅमिन ए मुळे दृष्टी चांगली राहते. चला तर आपण आता पपई खाण्याचा आनंद जो आहे तो घेऊया. आरोग्यवर्धक फायदे आपण आता पाहिले. पपई खाऊन झाले की आपणाला पेढा टेकडी दरे सातारा येथे जायचं आहे. साताऱ्याजवळील खरोखरच किती सुंदर अशी ही टेकडी आहे आणि इथून जो काही निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो, डोंगर रांगा, अतिशय सुंदर हे दृश्य आपल्याला आता याच्यानंतर पाहायचं आहे. आपल्याला या पेढा टेकडीवरून अजिंक्यतारा, येवतेश्वर, सज्जनगड आणि अशा ह्या पर्वतरांगा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. हिरवीगार असे वनराई याचंही आपल्याला इथे दृश्य पाहायला मिळत आहेत आणि अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण आता पाहणार आहोत. तर पुढचा जो व्हिडिओ आहे याच्यानंतर जे आपण पाहणार आहोत तो नक्की तुम्ही पहा. आता आम्ही खाऊन झालं की आपण आता तिकडेच जाणार आहोत. चला आता जाता ही मनी बसलेले निवांत इथं ओरडत. तिला काहीतरी खायला पाहिजे. पाहतोय आपण निवांत आणि मनसोक्त, कारण रानामध्ये हे सांभाळावं लागतात. आता आपण पेढा टेकडीकडे चाललेलो आहे. हे पाहतोय आपण सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि अतिशय सुंदर असा पेढा टेकडीवरून दिसणारा हा सुंदर नजारा. येथे कसे जाल तर सातारा आरेदरे रोड किंवा गुगल मॅपवर पेढा टेकडी दरे सातारा सर्च करा. टेकडीपर्यंत अर्धा रस्ता वाहनाने व पुढे थोडा वॉकिंग ट्रेकिंग. इथे येण्यासाठी बेस्ट टाईम सकाळी 6 ते 9 व संध्याकाळी सनसेट टाईम. सातारा शहराजवळील दरे गावामध्ये स्थित पेढा टेकडी हे एक अतिशय सुंदर आणि शांत निसर्ग पर्यटन स्थळ आहे. हिरव्यागार डोंगररांगा. हा आमचा मित्र फॅमिली परिवार.
तर ह्या समोरच्या आपण आता पाहतो ह्या संपूर्ण अशा पर्वतरांगा आणि इथं मिळणारा आनंद हा घेऊन झालेला आहे. आता आपण हावळा खाण्याचा जो आनंद आहे तो आता आपण जाऊन घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे आपण आता हावळा खाण्याचा प्रोग्राम केलेला आहे. छोटासा आहे पण हावळा खाण्याचा एक छोटासा प्रोग्राम आहे. चला तर आपण आता तिकडे जाऊया. आता हा पर्वतरांगा पाहत पाहत आता आपण खाली जाऊया आणि हावळा खाण्याची जी काही मजा असते आणि त्यातल्या त्यात शेतातील हावळा आणि रानात स्वतः बनवून खाण्याची जो मजा असते ते प्रत्येकाला आपल्या लहानपणीची आठवण नक्कीच येईल. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्की आठवण त्याची येईल की हावळा खाण्याची जी मजा असते ती प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये मित्राकडे कुठे ना कुठेतरी हावळा खाल्लेला असतो, हुरडा खाल्लेला असतो. चला आपण आता शेतामध्ये आता आलेलो आहे आणि हे हरभरे आता काढत आहे. काय वाळलेले आहेत, काय अजून थोडेसे ओले आहेत. तिकडं आहे आमची तिकडं 2 रानाची गाडी होती 3-4 होती. हे विकत आणून लावलंय का असं चालय? नाही विकत आणून लावलेलं. हावळा काय करताय हे? आता आपण हरभरा भाजायचा ना? हो. थोडं थोडंच धरायचा नाहीतर पडतील ते खाली. थोडंसं टाकावं अजून ते लगेच नाही जात. बस झालं, बस बस. हा बस अहो पडणार ते खाली. आय तिकडं नका हे करू उगच तुम्ही. लगेच हे करावं लागतंय ना, नाहीतर ते नाही असू दे नाही काय धुरळा होतो ना ते सगळं. लगेच नाही ते भाजलं पण पाहिजे नीट. भाजलं पाहिजे खालीच पडतं ते मग पोत्याने हे करायचं आणि मग त्याच्यात हरभरा राहतो. थोडं जरा जाळावर ते वाईट हिरवच. त्यांना पण त्यांना मुळे कळत असं व्हिडिओ काढायला. त्यांना आता भरपूर माहिती झालं. बस 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 नका तिकडं जास्त घालू. हा वाईस नंतर न टाकता का डायरेक्ट असं? झालं की भाजलं की आता. नाही नाही तसं नाही नंतर पण व्हिडिओला आवाज नंतर देतात. नंतर पण देतो थोडं थोडं. हवा आता ते कधी कधी मधून घेतले आता. खाऊन दाखवा त्यांना. पिल्लेला द्यावं सोलून. बघ बर भाजलेत का? छान आहे पण जरा चला. राम